देखील आलेला आहे। माझा याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। बैल असो किंवा घोडा असो त्यांना सकाळी उपाशी ठेवले जाते पळण्यासाठी, पोट रिकामं। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2 दिवसाने आहे, पण सुरुवातीलाच बोर्ड वगैरे फलक लावले आहेत आणि बाळूमामाचा भंडारा उत्सव तर त्या दिवशीच होता। तर मित्रांनो, वाऱ्याचा भरपूर आवाज आहे, त्यामुळे मी माईकला व्हॉइस ओव्हर करून सांगत आहे की डिग्रजच्या कृष्णाकिनारी दररोज संध्याकाळी 8:15 ते 9 या वाजेपर्यंत साधारण 10 मिनिटाचा भाग येत असतो। तर हा भाग आपण पहा। आणि आज जो भाग आहे हा भाग आपल्या गावी मैदान भरलं आहे बैलगाडी आणि घोडागाडीचं, याचा भाग आहे। आणि त्याच्यानंतर पुन्हा लगेच जोडणं आंबेडकर जयंतीचा भाग आहे। असे मिळून हा भाग 15 मिनिटाचा झालेला आहे। आपण जास्तीत जास्त 10 मिनिटाचाच भाग करायचा प्रयत्न करतोय, पण कधी कधी भाग 15 मिनिटाचे देखील होतात। मात्र त्या भागामध्ये मनोरंजन असे असते की तुम्हाला अजिबात बोर होणार नाही आणि डिग्रजचा कृष्णाकाठ वेगवेगळे भाग येतच असतात। आणि आपण ज्या पुलावर उभारले तोच पूल आहे जो डिग्रज, मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज या 2 गावांना जोडतो। अशा प्रकारे माझे सर्व भाग पाहत चला, सुरक्षित राहा, खुश राहा आणि हे जे डिग्रज गाव आहे याकडेचे भाग तुम्हाला आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करत चला। जेव्हा आपल्याला समजलं की बैलगाडी आणि घोडागाडीची शर्यत आहे, तर तेवढ्या स्पीडनं आपली गाडी पुन्हा तिकडे चालली मैदानाकडे। डिग्रजच्या कृष्णाकाठी साधारण 1 किलोमीटर अंतरावर हे मैदान आहे। तिथे जाऊन पोहोचतो तर काय, फक्त 1 बैल आणि 2 घोडे आणि बाजूला इथे लोक बसलेत। याचा अर्थ मी तिथं विचारलं नक्की काय आहे मित्रांनो, बैलगाडा शौकीन, वेग सम्राट, सांगलीचा छब्या याला विचारलं नक्की काय आहे, तर तो म्हणाला, अरे मित्रा इथं सराव आहे। सराव म्हणजे प्रॅक्टिस आहे। बैलांची आणि घोड्यांची प्रॅक्टिस व्हायसाठी आधीमध्ये प्रॅक्टिस घ्यावी लागते आणि इथं फक्त सराव आहे। आज काय शर्यत वगैरे नाहीत। शेजारीच उभे असले एका मुलाच्या शर्टावर क्विक रन दिले, म्हणजे आज रन इथं आहे आणि रनिंग देखील आहे। घोडा देखील, घोड्याच्या टापा वाजत यायला लागल्यात। हळूहळू सर्वजण जमा व्हायला लागल्यात। प्रॅक्टिसला मित्रांनो सर्वांना फोन करून आधी बोलवलं जाते। ज्या ठिकाणी एखादं मोकळं आणि मोठं शेत असते त्या ठिकाणी प्रॅक्टिस घेतली जाते। घोडा आंघोळ करायला, मनुष्य जसा फ्रेश होण्यासाठी आंघोळ करतो तसा घोडा मातीमध्ये लोळला की अजून जरा फ्रेश होतो। वाईल्ड बॉय असे एका शर्टावर लिहिलंय मित्राच्या, वाईल्डचा शौक आहे म्हटल्या वाईल्डच। काही मुले ही वंगण घालून चाक तयार करतायत। हे बघा चाक तयार करतायत, का तर त्यांची गाडी जास्त पळावी प्रॅक्टिसमध्ये। या ठिकाणी या शर्टावर लिहिलं दिसत नाही काय लिहिले बाबा, चिमण्या प्रेमी गव्हाण, म्हणजे गव्हाण ही साधारण इथं 35 किलोमीटर गाव आहे। तिथून हे चिमण्या नावाचा बैल देखील आलाय आणि साधारण 4 जोड्या होणार आहेत आणि 4 जोड्यामध्येच प्रॅक्टिस होणार आहे। ब्लॅक अँड व्हाईट देखील आलेला आहे। माझा याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। बैल असो किंवा घोडा असो त्यांना सकाळी उपाशी ठेवले जाते पळण्यासाठी, पोट रिकामं। प्रॅक्टिसचा राऊंड सुटलेला आहे। काही जणांनी बैलाच्या अंगावर कलर मारलेला आहे, का तर आकर्षक दिसावं असं। आणि असे सड आहेत बरं का मित्रांनो, कारण की इथे पाणी कमी असल्यामुळे आधी ज्वारीचं शेत पीक केलं आणि ज्वारीच्या पिकाचं हे सड जर घुसलं तर बैलाचा पाय काय माणसाचा पाय देखील बाद होऊ शकतो। त्यामुळे कडनं फक्त नांगरून तेवढे सड काढलेत, त्यामुळे या कडचाच राऊंड फक्त होणार आहे। पूर्ण कडनं 1 राऊंड होणार आहे। कधी घोड्या शर्ती असतात तर कधी बैलाच्या, त्यामुळे बैल आणि घोडा या दोघांना एकत्र झोपून प्रॅक्टिस केली जाते। अरे आतमध्ये येऊ नका, आतमध्ये येऊ नका, कारण की आतमध्ये जर तुम्ही आला तर पायात शाळूचे सड घुसण्याची शक्यता आहे। सड म्हणजे काय मित्रांनो, ज्या ठिकाणी शाळू कापलेला असतो जमिनीलगत त्या ठिकाणी कोच राहिले असते आणि या गाडीपर्यंत शर्यत आहे। इथून पुन्हा रिटर्न पुन्हा मागे फिरणार आहेत आणि आहे त्या जागी पुन्हा जाणार आहेत। हा शेवटचा बैल बहुतेक भरपूर आत आला। तेव्हा पाय एका ठिकाणी वर केला त्यानं, कारण की सड एकदम मजबूत आणि कठीण असते, कारण ज्वारी कापले असते ना, ते उभं असते, घाट राहिलं असते ते। आता पुन्हा रिटर्न फिरून पुन्हा ज्या ठिकाणी सुरुवात आली त्या ठिकाणी पुन्हा जाणार तिथे। हे बघा, चला थांबली वाटतं। या प्रॅक्टिसमध्ये बैलांना किंवा घोड्यांना अजिबात मारलं जात नाही मित्रांनो।
का तर त्यांचेच बैल आणि घोडा असतात. जर मारलं त्यांनी तर त्यांनाच नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मारला अजिबात जात नाही. मात्र त्यांना चेव येण्यासाठी आणि फोर्स येण्यासाठी माती मागून त्यांच्या गाड्या पळवल्या जातात. गाडी पळवली त्यांना थोडासा चेव येतो. आणि आता हा राऊंड बघा किती लांबून गेला दिसतोय. साधारण 2.5 ते 3 किलोमीटरचा हा राऊंड बसणार आहे. आणि पुन्हा आता पहिल्याच्या ठिकाणी या बैल जोड्या येत आहेत. बैल जोड्या म्हणण्यापेक्षा बैल आणि घोडा या दोघांच्या जोड्या येत आहेत. आणि मुलं गाडी घेऊन कंटिन्यू आवाजात आहेतच. याला बाजूला काढल्यानंतर अजिबात कुठल्याही बैलाला हात लावायचा नाही. फक्त त्याने जिंकायचं साठी सरावासाठी हे फक्त राऊंड आहे. हे बघा चालले. आणि याच्यानंतर एक गोष्ट मला लक्षात आली मित्रांनो. एक गोष्ट मला दिसली तेव्हा तर मला खूप आश्चर्य वाटलं की यार म्हटलं असं कसं असू शकतंय. तर ती गोष्ट पुढे मी तुम्हाला सांगेनच मित्रांनो. राऊंड संपलेला आहे. जो एक नंबरला अशा प्रकारे आता बघा घोड्याला घाम आलाय पूर्णपणे. आणि एका बैलाकडे मी पाहिलं तर त्या बैलाला मित्रांनो काय झालंय बघा. आपण तर कधी घोड्याला घाम आलेला पाहिला नाही. अहो इतका पळलाय म्हटल्यावर घाम येणारच. या बघा बघा दिसेल तुम्हाला हाताला की घाम आलाय घोड्याला. कारण की घोडं पळला तेवढाच आहे. का आता शर्यत संपल्यानंतर काही प्रॅक्टिस झाली. घोडं थोडी इकडे तिकडे आराम करतायत. हा बैल मात्र डायरेक्ट उडी मारून गाडीत बसला आणि तो जाणार आहे. त्याच्यानंतर दिसला मला हा बैल. हे बघा मित्रांनो तोंड बघा पूर्णपणे मित्रांनो वाकडं तुला आहे. तर विचारलं मी मालकाला की काय झाले. तर तो मला ग्रहणात सापडले. ग्रहणामुळे ते तोंड असं झाले. पण तरी पळतो राहतो. यात कला लय आहे. वरून हेलिकॉप्टर एखाद्या चाललं होतं. मी तर मानलंय हेलिकॉप्टरपेक्षा हा बैलच सरस आहे. कारण की त्याला इतका मोठा दोष असून देखील रनिंग मात्र फास्ट करतो आणि जिंकतो देखील तो. आणि घोडा आता पूर्णपणे शर्यत संपत आलेले आहे. आणि सर्वजण आता आवरून आपल्या घराकडे जाणार आहेत. आणि नंतर लगेच आपला दुसरा भाग चालू होणार आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा. चला सराव संपले. जवळच्या भागातील बैल हे गेलेले आहेत. आणि आपण देखील आता जात आहे. गावांची लोक देखील गावाला गेले आहेत. दुसरा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मिरजमध्ये अशा कमानी असतात आणि कोणताही सण येऊन दे अशा मोठ्या कमानी तिथे केल्या जातात. आणि त्याच्या बाजूला राजकीय नेत्यांचे देखील फोटो वगैरे असतात. थोडक्यात जाहिरातच समजा ना मित्रांनो. पुन्हा गावात आता आल्यानंतर आपण एका ठिकाणी चाललोय. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे पलीकडल्या गावात कसबेडीला. तर त्या दिवशी बाळूमामाचा भंडारा उत्सव देखील आहे. गाडी देखील आहे. बाळूमामांची पालखी देखील चालली आहे. पालखी आहे, रथ आहे आणि या ठिकाणी मशीन आहे. या मशीनमधनं उडणार आहे भंडारा. हे बघा मुलं भंडारा वगैरे गोळा करत आहेत. डिग्रजच्या कृष्णाकाठचे मित्र आपल्याला तिथे भेटत आहेत. आणि बहुतेक डोळ्यात भंडारा उठला वाटतं. कारण की प्रेशरने तिथे सोडलं जाते. भंडारा उडवायची मशीन आहे. आणि तुम्ही जर विचार करत असाल की निळ्या कलरमध्ये भंडाराचा कलर कसा आला. कारण की बाळूमामाचा उत्सव डिग्रजच्या कृष्णाकाठीत त्या दिवशीच चालू आहे. आणि ग्रेट लीडर असा साईडला बोर्ड तुम्हाला दिसेल बघा. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड लावलेला आहे. PTM बॉईज कसबे डिग्रजमध्ये द ग्रेट लीडर. आणि त्या ठिकाणीच हा उत्सव सुरू आहे. सुरुवातीला वाटलं राव मशीन काय लय उडत नाही. पण ज्यावेळी ती भंडारा उडवा लागली तेव्हा लोकांचे प्रत्येकाचे कपडे पिवळे होऊन निघाले. शिवाय जमिनीचा फ्लोअर देखील पिवळा झाला. आणि इकडे बघा ग्रेट लीडर बोर्ड देखील पूर्णपणे पिवळापणे झाकला गेला दिसत आहे. आणि लय भंडारा उडवला. भयानक भंडारा उडवला. प्रत्येक जण इथं पिवळाच होऊन निघाला. आणि सोबत डॉल्बी देखील आहेच. आता जातो आपण आपल्या गावी. तर आपल्या गावातील ही जी डेकोरेशन आहे ही आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाची म्हणजे जयंतीची. डिग्रजचा कृष्णाकाठ तर तुम्हाला दाखवावं लागेल. या ठिकाणी पोहून येतो मी. आणि आज खरी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. 2 दिवस झाले ती तयारी होती. आणि या ठिकाणी मला काय दिसतंय तर मित्रांनो चुकून माणसाच्या गळ्याला कासव लागला असणार आहे. एकदा गळ्याला कासव लागलं की मासा पकडायसाठी गळ लावले असतात. पण कासव लागले की मित्रांनो आता काय बोलायचं नुकसान होतंच. कृष्णाकाठी मुलं ही पोहायला तर येतातच. पण माती असल्यामुळे मातीत खेळ करणं हे मुलांचं स्वभाव गुणधर्मच आहे. या ठिकाणी मुलं सर्व पोहत आहेत. आपण देखील पोहणार. आणि वैरण घेऊन जाताना आज आहे आंबेडकरांची जयंती. त्यामुळे एक मुलगा बघा हातात झेंडा घेऊन चाललाय. आणि त्याचा एक हात फ्रॅक्चर आहे बरं का मित्रांनो. तरी देखील एका हातात तो झेंडा घेऊन चाललाय. मी काय चाललोय घेऊन गाडीवरून हिरवं. तर मी घेऊन चाललोय जनावरांसाठी चारा.
आपल्याकडे जनावर आहेत आणि डिगरच्या कृष्णाकडे या पुलावर थांबलेले आपले मित्र वगैरे चाललेले आहेत. आणि हा व्यक्ती काय करत आहे मी विचार केला, मला वाटलं प्लॅस्टिक टाकायला आहे का, तर नाही मित्रांनो, घरात राहिल्या चपात्या वगैरे शिल्लक राहिल्या असतात तर काही चांगले लोक ते कचऱ्यात न टाकता माशांना आणून टाकतात आणि मासे खातात आणि पुन्हा तेच मासे मोठे होतात आणि काही लोक त्यांना पकडून खातात आणि अशाच प्रकारे ही जीवन प्रक्रिया चालू राहते. मी आता घरी आलो आहे आणि घरी आल्या आपली राणा वाट बघायला आहे. पाहून आल्यावर दररोज राणा वाट बघायला लागला आहे. बहुतेक त्याला भूक लागल्यावर इकडे येतोच तो. का रे दूध घाल, त्याला दूध आहे का त्यामध्ये? बस चपात्या घाल. पूर्ण एक चपाती आहे, पूर्ण एक चपाती आहे. आपले झाले आणि परत दुसऱ्या घरापाशी जाते. सावकाश रे, परत कशा रे? हां त्याच्यात घालून तोडून घाल. चांगली जागा बघून घाल. नुसतं दूध तेवढं चाटायचा प्रयत्न करते बरं का, परत खाते चपात्या खाल्लं ते बघ. अरे मागं बघून वळून बघूपर्यंत संपली पण चपाती. अरे का कसली चपाती खाते? अरे एवढं फास्ट आपण पण खात नाही. आता बसलो निवांत बसलो तिकडे तोंड करून. नाही आता गेलं, एक चपाती झाली तुझी लिमिट संपली. कुठचा इमानदार आहे तसा माणूस नाही असं आमची आई म्हणत आहे. लक्ष घ्या. पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड. डिग्रजचा कृष्णाकाठ म्हणजे आय लव्ह मोजे डिग्रज आमच्या गावच्या सरपंचांनी केला बोर्ड आहेच. संध्याकाळी टेरेसवर मी चाललेलो आहे कारण की आवाज येतो आहे, याचा अर्थ डॉल्बी 100% असणार आपल्या गावात देखील आणि पलीकडल्या गावात देखील. कारण की डॉल्बीची मिरवणूक असणार, कारण की बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची ही मिरवणूक आहे आणि ही मिरवणूक पाहायला मी गेलो आहे गावात. माझ्यासोबत आपला मित्र विनू देखील आलेला आहे. जिथे दिसेल तिथं विनू आपल्या गाडीवर बसतो आणि काहीतरी खायला दिलं की पुन्हा निघून जातो. डॉल्बी आता सुरूच आहे. ते बघा विनू देखील आलेला आहे. विनू आपल्याजवळ आल्यावर आकलीम केला. मग काय, एक आईस्क्रीम दिल्यावर लगेच शब्दाला जातो म्हणून. थांबरा डॉली बघा, थांब की नको. आता हे जे दुसरं आईस्क्रीम आहे हे काय आपण खाल्लं नाही, आपण ह्या मित्राला दिलं. अरे याने बहुतेक शर्ट उलटा घातला का म्हणून मी नाडी ओढली, पण तसं नाही म्हटला. याने फॅशन शायनिंगसाठी केलं आहे. हा शर्ट त्याने असा उलटा बळमन घातला आहे कारण की पुन्हा असं तोंडावर टाकायचं आणि नाश्ता देखील येते असे त्याने फॅशनची काहीतरी जुगाड केलेला आहे अशा प्रकारे. आणि स्त्रिया आणि सर्वजण मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जात आहेत. निळ्या लायटिंग असं म्हणतात चमकत आहेत. आणि जो हरिजन वस्ती आहे तिकडची, तर हरिजन वस्ती पूर्णपणे उजळून निघाली आहे. ही लायटिंग मित्रांनो 4-5 दिवस होतीच. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू व्हायच्या आधी 3 दिवस आणि झाल्यानंतर 4-5 दिवस. बऱ्याच ठिकाणी मला बोर्ड पाहायला मिळाले आणि टेरेसवर मी उभारलो आहे. टेरेसवर इथं दिसतील तुम्हाला आमच्या पिवळी फुले, म्हणजे या भागात पिवळा रंग आणि निळा रंग हे दोन्ही भाग आपण कव्हर केले. आणि कोणतं टेरेसवर आपल्या वाळवण घातलेलं आहे, सांडगे वगैरे, कारण की आपलं घर जरा थोडंसं उंच आहे त्यामुळे ऊन लागायसाठी रस्त्यावर घालण्यापेक्षा. सांगलीमध्ये बघा लाईट दिसतात, लाईटिंग वगैरे. डिग्रजच्या कृष्णाकाठावरून सांगली देखील दिसत्या आणि आमच्या घरावरून खाली या ठिकाणी हरिजन वस्तीत चाललेला बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक देखील दिसते. आणि फूल देखील पूर्णपणे टवटवीत आहे. टवटवीत फुलाला मी हात लावलेला आहे. आईने मित्रांनो बाजूलाच माझ्या की एक पक्ष्यांसाठी आणि पाण्याची सोय केली आहे, कारण की उन्हाळा भरपूर आहे. प्राणी आणि पक्ष्यांची सोय आमच्या आई देखील केली असते. तिच्या मनात देखील प्राण्याबद्दल दया भरपूर आहे. आणि हा भाग शेवट करू मित्रांनो आता आपण. आणि जो झेंडा आपला शिवाजी महाराजांचा फडकत आहे. या ठिकाणी बुद्ध जयंती म्हणजे बुद्धांची प्रतिमा देखील आहे. कसबे डिग्रजमध्ये हे समाज मंदिर आहे. प्रत्येक गावात हरिजन वस्तींचं समाज मंदिर हे 100% असते. तर या ठिकाणी असं हे समाज मंदिर आहे आणि बोर्ड तर आहेतच. तर मित्रांनो
डिगरच्या कृष्णाकिनारी असे वेगवेगळे भाग येत असतात. हा भाग झाला मैदान. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा पाणी दिसते डिगरच्या कृष्णाकाठचं, रात्रीचं हे शूटिंग आहे. वेगवेगळे भाग हे येतच जाणार. अशी लाईटिंग 2-3 दिवस तर होतीच. का तर पुढे काहीतरी कार्यक्रम होते. पुन्हा 3ऱ्या-4थ्या दिवशी हे बघा मी पाहिलं 17 तारखेला पुन्हा सांगलीमध्ये अजून देखील कमांडला बोर्ड आहेतच. ज्या ठिकाणी मार्केटमध्ये कमानी होत्या मोठ्या तिथे अजून कमान काढलेत, आलेल्या नाही आहेत. साधारण 3 दिवस होऊन गेलेत. रात्री 11 वाजता कार्यक्रम कुठला चालू आहे म्हटलं, आवाज तर पूर्ण गावात घुमा लागला आहे. तर या ठिकाणी मी खिडकीतून पाहतो तर गाण्यांचा कार्यक्रम आहे. तर आपले जे गायक शिंदे म्हणून आहे मराठी, त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता. अतिशय बहारदार असा कार्यक्रम होता. आपण काय गाण्याचा कार्यक्रम वगैरे ऐकाय गेलो नव्हतो, पण घरामध्ये आपला आवाज ऐकू होता. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे झाला गाण्याचा कार्यक्रम. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था केली ती हरिजन वस्तीसाठी आणि लहान मुलं वगैरे गोडधोड भोजन होतं. आणि अशा प्रकारे डिगरच्या कृष्णाकडे आंबेडकर जयंतीचा भाग हा संपुष्टात आला. ही दुसऱ्या दिवशी जेवणाचा भाग होता. आणि आता पुढल्या वर्षी कधी आंबेडकर जयंती आहे त्यावेळेलाच भाग येईल. तोपर्यंत डिगरच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येतात. आता उद्या पहा मित्रांनो, हा भाग देखील खूप छान आहे.